जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील करंजाळी गावच्या एका लाडक्या बहिणाली या योजनेअंतर्गत आलेले पैसे खंडोबा येथील बडोदा बँकेकडून दिले जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे। गायत्री गोविंद वळवी नामक या महिलेच्या कुटुंबियांनी मोबाईलसाठी कर्ज काढले होते, त्यामुळे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आलेले पैसे बँकेकडून थेट कर्जाच्या रकमेत परस्पर वळती करून घेण्यात आले आहेत। मुळातच शासनाने लाडक्या बहीण योजनेचे पैसे कुठल्याही कर्जात वळती करू नये असे स्पष्ट निर्देश बँकांना दिले आहे। अशातच खांडबारा येथील बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक व कर्मचारी कुठलीही सबब ऐकण्यास तयार नसल्याने या लाडक्या बहिणीने थेट जिल्हाधिकारी यांना गाठून आपली कैफियत मांडली आहे। या संदर्भात नवापूर तालुक्यातील करंजाळी येथील लाडकी बहीण योजनेची लाभार्थी गायत्री गोविंद वळवी तसेच तिचे पती गोविंद वळवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आम्ही गाव करंजाळी, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार। आम्ही बेरोजगार आहे। माझे बाईला गुजरातमध्ये काम करतात। आमचं लाडकी बहीण योजनेत आम्हाला सुरुवातीपासून बाईला मध्ये पैसे सुरुवातीपासून भेटले, एक हप्ता सुद्धा भेटला नाही। आम्ही बँक ऑफ बडोदा मध्ये तिथे गेलो। आम्ही आमच्या परिस्थितीमुळे आम्ही फायनान्सचं कर्ज काढलं होतं, तरी पण साहेब म्हणे की तुम्हाला हे भेटणार नाही म्हणे, तुम्ही कर्ज काढले तुमच्या त्याच्यामध्ये निघून जाणार, तुम्ही कलेक्टरकडे जा किंवा सीईओ कडे जा, रिझर्व्ह बँकेकडे तक्रार द्या, काहीच होणार नाही। आम्ही खूपचदा फिरलो, नवपूरमध्ये फिरलो, बरेच ठिकाणी फिरलो। आता आमचं एक उद्देश आहे की आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे इथे आलो आहे की मॅडमकडे आम्ही निवेदन दिलं आहे। निवेदन म्हणले, मॅडम म्हणे आम्ही तुम्हाला खूप सहकार्य करेल आणि याच्यावर योग्य ती कारवाई करेल। मॅनेजर उडवाउडवी करत आहे, आम्हाला सुरुवातीपासून एक हप्ता सुद्धा भेटला नाही। आज शासनाचं आमच्याकडे पत्र पण आहे, स्टेटचं पत्र आहे आणि जिल्ह्याचं पत्र आहे। आणि आम्ही पहिल्या सुरुवातीपासून बालविकास महिला अधिकारी आम्ही तक्रार दिली होती, त्याच्याकडे एक प्रत आयुक्ताकडे आणि एक मंत्रालयाकडे आणि एक मॅनेजर बँक ऑफ बडोदा शाखा खानबारकडे, तिथे आमचं महिलाचं बाईचं खातं आहे, तिथे एक पत्र गेलं आहे आणि कलेक्टर एक पत्र आणि माझं बाईला एक पोस्टाने पत्र आलं होतं। त्याच्यावर साहेब म्हणे की तुम्ही रिझर्व्ह बँकेकडे जा किंवा सीईओ कडे जा, कलेक्टरकडे काहीच होणार नाही म्हणले, तुमचं काम होणार नाही म्हणून आम्ही म्हणजे एक न्याय मंदिर आहे आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार, इथे मॅडमला निवेदन दिलं की मॅडमने एक सकारात्मक सहकार्य केलं आहे आणि त्याच्यावर आम्ही मॅनेजरकडे योग्य ती कारवाई करू। आणि सुरुवातीपासून बँकेचं खूपच तक्रारी आहे, जिल्ह्यात बँक ऑफ बडोदा शाखा खानबारच्या मॅनेजरकडे खूप तक्रारी आहे याच्यावर मॅनेजरकडे बँकेकडे योग्य ती कारवाई करून आहोत आणि आम्हाला पैसे मिळावे ही आमची नम्र विनंती आहे।